महत्त्वाची बातमी, मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेन ड्राईव्ह चा दावा म्हणजे पेन ड्राईव्ह सादर करण्यात आलं आणि त्यातून एक मोठा दावा करण्यात आलाय। यूएलसी घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदे जे त्यावेळेला नगरविकास मंत्री होते त्यांना अडकवण्याचा डाव होता। यूएलसी घोटाळ्याचा ठपका ठेवून तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याच्या सूचना करण्यात आलेल्या होत्या। संजय पांडे यांनी या सूचना दिल्या होत्या असं कळतंय। फडणवीस आणि शिंदेंना अडकवण्याचे आदेश त्यांनी दिले होते। एसीपी सरदार पटेल यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलंय आणि या स्टिंग ऑपरेशन मध्ये हा दावा केला। आम्ही दोन व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय। न्यूज 18 लोकमतच्या हाती हे स्टिंग ऑपरेशन लागलेलं आहे आणि या स्टिंग ऑपरेशन मधले हे दोन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय एक्सक्लुझिव्हली। ती जनतेचे आहेत अशा पद्धतीनं काम करणारे लोक हे महाविकास आघाडीच्या रूपाने एकत्रित आलेले होते आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचा राग काय हे मी पहिल्यापासून म्हणतो, तो जनतेचा आहे, जनतेला वाटत आहे। हे काय म्हणतात की जनतेचं आहे ते आपल्यासाठी जनता राबत आहे आणि आपणच ते सगळं लुटून घेऊन जायचं आहे। परंतु एकनाथ शिंदे जे त्यांच्याच पक्षाचे मंत्री होते त्यावेळेला सुद्धा त्यांचा सुद्धा फोन टॅप करायचा आणि त्यांना सुद्धा यूएलसीच्या घोटाळ्यामध्ये अडकवायचं असे सुद्धा आदेश देण्यात आले होते। काय आहे की एकनाथ शिंदे हे गावगाड्यातनं आलेलं नेतृत्व होतं, शेतामध्ये राबणाऱ्या घरात जन्माला आलेलं हे नेतृत्व होतं, पोटाची खळगी भरायला मुंबईमध्ये हातात रिक्षा घेऊन धावणारं हे नेतृत्व होतं। ज्यावेळी माणूस दारिद्र्यातनं काही पदावरती येत असतो त्यावेळी त्याला चटके दारिद्र्याचे बसलेले असतात आणि त्याची जाणीव असते त्याला आणि तसा जाणीव असणारं व्यक्तिमत्व हा एकनाथ शिंदे साहेब होते आणि म्हणून त्यांना माहित होतं की आपण देवाच्या आळंदीला जायच्या ऐवजी उद्धव साहेबांनी आपल्याला चोराच्या आळंदीला आणलेली आहे याची जाणीव एकनाथ शिंदेला खऱ्या अर्थानं झालेली होती। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये मी बघितलं की तो दयाळूही आहे, दानशूरही आहे आणि भावनिकही माणूस आहे आणि म्हणून निश्चितपणानं उद्धव साहेबांच्या लक्षात आलं, वान नाही गुण लागतो म्हणतात, ढवळ्यापाशी पवळा बांधला आणि वान नाही तर गुण लागला, तसं ह्यो पवळा ढवळ्याजवळ जाऊन बांधला गेला उद्धव साहेबांच्या रूपानं आणि म्हणून त्यांना वान नाही गुण लागलेला होता आणि म्हणून त्यांनी हे कटकारस्थानामध्ये ते सामील झाले आणि त्याचं प्रायश्चितही त्यांना जनतेनं दिलं। परंतु एक विद्यमान मुख्यमंत्री आणि एक माजी मुख्यमंत्री अशा दोघांनाही अडकवण्याचं हे षडयंत्र किती मोठं म्हणावं लागेल आणि किती मोठा प्रकार घडू शकला असता जर मध्यंतरी सरकार पडलं नसतं आणि महायुतीचं सरकार आलं नसतं तर अनेक वेळेला देवेंद्रजी सुद्धा असं म्हणाले आहेत की आम्हाला अडकवण्याचा डाव होता आणि आम्हाला तुरुंगवारी कदाचित घडली असती जर महाविकास आघाडीचं सरकार जास्त वेळ राहिलं असतं। आणि म्हणून मी महाविकास आघाडीमधल्या या लुटारूंच्या विरोधामध्ये बोलतो। काही लोकांना वाटतं की सदाभाऊनी एवढं आक्रमकपणानं बोललं नाही पाहिजे। अरे तुम्ही घरदारं उद्ध्वस्त करायला निघालेला होता, समाजात चांगले नेतृत्व तुम्ही काढायला निघालेलं होतं आणि म्हणून देवेंद्रजींची आम्ही पाठराखण करत असतो। जसं डोळ्यात तेल घालून एखाद्या आपण शेताभाताची राखण करतो आपल्या भाजीच्या देठाला कोणतरी हात लावल म्हणून, तसं आम्ही डोळ्यात तेल घालून देवेंद्रजींच्या बाबतीत